आपण पाहतायत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा शानदार सोहळा, टेनिस बॉल क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आजची तिसरी रात्र या स्पर्धेची नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित आपण पाहतायत प्रेझेंट काही मॅच आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. खूप चांगली वेगवेगळी संकल्पना निखिल भोईर यांच्या माध्यमातून ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न हा निखिल भोईर यांचा नेहमीच पाहायला मिळतो. अगदी मास्टरमाइंड आहेत ऑर्गनायझरच्या भूमिकेत एक चांगले खेळाडू. नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजकांना मानाचा मुजरा. यावेळेला क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉयड, फलंदाज बाद, लगातार हा दुसरी विकेट विकेट. आणि शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख वाडा तालुका आदरणीय प्रणय गंधी पण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. प्रसिद्धी प्रमुख उभाटा गट शिवसेना, वेलकम व्हीआयपी डायस. हॅट्रिक वर पोहोचले गेलेत. प्रत्येक हॅट्रिक साठी आपण पाहतात 1000 रुपयाचं कॅश प्राइज वैभव भोईर आणि महेश ठाकरे यांच्या माध्यमातून या बॉलला अतिशय सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेलाय. ड्राईव्ह खेळलाय, एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसरी सुद्धा परिपूर्णतः पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फेकेपर्यंत हॅट्रिक बॉलवर 3 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात मिस्टर विशाल नाईकला. पहिल्या षटकातील आतापर्यंत बॉल हाताळले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बाद 3 अशी स्थिती नाजूक पाहायला मिळते यंगस्टर आपटी या टीमची. कैलाश गवळी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. एक स्पेशल अंपायर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला हसमुख पाटील यांना आपण पाहू शकतायत, सौरभ अडकमोळ आणि अमर पाटील अर्थातच बंटी असे पंच पाहायला मिळतात. एक दिनेश राऊत हे सुद्धा पंच आपण पाहत आहेत. पंचांची चांगली या वेळेला किंवा साध्य करत असताना अप्रतिम चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू सुटला गेला होता. डॉट बॉलची सांगता ज्या पद्धतीने विशाल नाईकने गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारा करत, लयबद्धता कशी असावी, एकाग्रता कशी असावी, नियंत्रणबद्धता कशी असावी, अचूकता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर विशाल नाईक गोलंदाजी करताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. शॉट थर्ड मॅनला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा चांगला होता, निशाणा साध्य झाला नाही. स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं बंधन. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे, एक्झिक्यूट केला गेलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, चांगला थ्रू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते या सिंगलच्या साह्याने. 6 या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक विशाल नाईकने यावेळेला दर्शवून दाखवून दिलं. जसजसा दिवस जसजशी रात्र पुढे जाते तससा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक गॅलरीज मध्ये काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा शांत चित्तेने आनंद घेत असताना या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रेक्षक गॅलरीज म्हणजेच जर आपण पाहिलं तर एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून या प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यंगस्टर आपटी टीम
स्ट्रगल करताना पाहायला मिळते. स्ट्रगल करावा लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे जर ध्येय तुम्हाला गाठायचं असेल, या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, तर चांगला खेळ करावा लागेल. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चला थोडंसं टाइम स्पेंड न करताना घाई करा, जरा स्पीडअप करा जरा गेम. विशाल लोखंडे आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. डावकुरे हाताने ओव्हर द विकेटने कट केला जातोय. तेवढाच मात्र या वेळेला उत्कृष्ट दर्जाचा झेल. वॉट कॅच, वाह काय झेल टिपला गेलाय. मॅग्निफिसंट कॅच, फॅब्युलस, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज क्रमांक 3 बाद. साई लीला, फेमस असं वेल्डिंग वर्कशॉप साई लीलाचे प्रोपरायटर निलेशजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे आपण सर्वांना मुख्य मंचावर यावं. प्लीज वेलकम. त्यांच्यासोबत प्रसादजी गंदे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. अतिशय चांगल्या जजमेंटने झेल टिपला गेला. ऑन साइडला खेळलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. लगातार इंटरव्ह्यूअल विकेट. यंगस्टर आपटी या टीमला आतापर्यंत स्ट्रगल करावा लागतोय. आणि त्याचबरोबर शर्वरी हॉस्पिटल डॉक्टर पराग ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हार्दिक अधिक स्वागत. वेलकम VIP डायस. सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक 7 आपण पाहत आहेत. यंगस्टर आपटी वर्सेस बोबा 11 खानिवली. आतापर्यंत खानिवली टीमच्या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी करत थांबून ठेवलंय धावसंख्येला. हॅट्रिकवर पोहोचला गेला विशाल लोखंडे. हॅट्रिक बॉल होता. स्लोवर 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी चेंडूला फ्लाईट दिली. एक ब्रेक चेंडू आपण पाहू शकताय. थोडासा बाहेर निघणार आपण पाहू शकाल. अतिशय चांगली वाखण्याजोगे गोलंदाजी करत असताना आपल्या फिंगरचा परिपूर्ण वापर करत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतोय. अप्रतिम चांगला बॉल. स्टंपच्या वरून हा बॉल निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत विशाल. लाईन अँड लेन्थचा राजा आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत फलंदाजांना जखडवून ठेवलंय. चाचपडण्यास भाग पडले क्रीजवर. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन. भव्य डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू द बॉलर खेळले गेले. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला होता. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि रनआउट च्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकेट नंबर 5. 5वा धक्का यंगस्टर आपटी या टीमला. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 7 ला 5.
ची धावसंख्या 7 धावा 5. हॅलो आलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं नवचैतन्य स्पोर्ट कडनं चॅम्पियन्स ट्रॉफी गांधीमध्ये हार्दिक स्वागत. आणि साईड स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षक आपण तिथून बाजूला व्हायचंय. साईड स्क्रीन आणि बॅनरच्या बाजूला बसले प्रेक्षक आपण तिथून उठा प्लीज. आपण गांधऱ्याला आलोय प्लीज, सूचना लक्षात घ्या. चांगला बॉल होता, अगदी सबमरीन डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ अखेरीस 3.50च्या करंट रन रेटने खेळत असताना 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले यंगस्टर आफ्टी या टीमची. इथून मात्र हात खोलावे लागणार आहेत, एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. मॅक्झिमम 40-45 पर्यंत पोहोचायचं असेल तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघाला फाईट देण्यासाठी तुमच्याकडे 40-45 धावा यायला हव्यात, परंतु तसं काही घडताना आतापर्यंत दिसत नाहीये. 2 षटकं आणि 7 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 7-5. चांगली गोलंदाजी, दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत जकडवून ठेवले गेले. पुन्हा एकदा बॉल तयार, चांगला बॉल परफेक्ट. यावेळेला आपण पाहतायत बॅट अगदी खेपट्टीला यावेळेला स्पर्श होताना पाहायला मिळाली. बॅट अँड बॉल मध्ये कोणतंही कोऑर्डिनेशन नाहीये. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना विलक्षण कामगिरी करतोय, अनबिलिव्हेबल. आणि डॉक्टर पराग ठाकरे सरांचे या ठिकाणी आगमन झाले, लिजन क्रिकेटर आणि सुप्रसिद्ध नामविख्यात डॉक्टर. वेलकम वेलकम शर्वरी हॉस्पिटल प्रोप्रायटर. डॉटवर डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. यंदाच्या वर्षामध्ये का हा संघ एवढ्या भन्नाट फॉर्मामध्ये आहे? सातत्य, तुमच्याकडे सातत्य असणं फार गरजेची गोष्ट. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवायचा असतो. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय, हलकेशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला. 1 रन वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. इथे तुम्हाला कौशल्यपूर्ण बॅटिंग करावी लागेल, सिंगल डबलला महत्व द्यावं लागेल आणि तेच लाईफ लाईनचा वापर करत असताना पाहायला मिळत आहेत आता दोन्हीही बॅटर. जर प्रेशर प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणायचा असेल तर सिंगल डबल हे क्रिकेटमधील लाईफ लाईन संजीवनी आहे. 1-1 रन्स आता क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनला गेलाय. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल काय? यस, डेफिनेटली सिंगल मिळत असताना ओव्हर थ्रो जरूर झालाय, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3. विशाल नाईकचा हा बॉल ह्या वेळेला हवेत खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करताय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला दोन्ही बॅटर महत्व देत असताना पाहायला मिळत आहेत, कारण दोन्ही बॅटर जाणतायत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 13. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर यंगस्टर आपटी. 13 वर 5. या हवेला आपण पाहतायत पंचांकडे दाद जरूर मागितले गेले. संतोषजी ठाकरे अलमार यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम क्रिकेट प्रेमी संतोषजी ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत. चांगला बॉल डॉट येत असताना पाहायला मिळाला. जरी ही धाव घेतली असती तरी सुद्धा धाव ती मिळाली नसती. त्याचं कारण होतं, आपण पाहिलं तर डेलिब्रेट चेंडू. कारण तुम्ही जेव्हा ऍक्शन करत नाहीत, बॅट फिरवण्याची शैली दाखवत नाहीत, अशा वेळेला LBWचं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या. कॉट बॅहिंड आणि लेग बिफोर विकेट या 2 व्यतिरिक्त 2 गोष्टी व्यतिरिक्त तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. नो बॉल, वाईड बॉल.
कधी कधी रनआउटचे जर थोडीशी शंका उद्भवली तर अंपायर्स कॉल त्या ठिकाणी घेतलं जाईल, याकडे लक्ष द्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेले. 13 लॉस ऑफ 5 विकेट. 3 षटकांच्या समाप्ती अखेर यंग स्टार आपटी ही टीम पाहायला मिळते. सेकंड राऊंडचा पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत एफडीसी. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे जगामध्ये ज्यांच्या ट्रॉफीचा बोलबाला आहे. नवे तर ISPL या लीग करिता ट्रॉफी फर्स्ट प्राइज आपण पाहिली. ती ट्रॉफी बनवणारे व्यक्तिमत्व कोण तर राहुलजी माळी. राहुल आर्ट वाड्याची आन बान शान घेऊन ISPL पर्यंत अमेरिकेपर्यंत नाव पोहोचणारे सर राहुलजी माळी सर, आपलं हार्दिक स्वागत. आणि यापुढील सामना दुसऱ्या राऊंडला सुरुवात होणार आहे. सेकंड राऊंड फर्स्ट मॅच FDC कुडूस वर्सेस टीम हरोसाळे. तयार राहायचंय. पुढचा भन्नाट सामना. स्पोर्ट्स गांधरे प्रेझेंट. आपण पाहताय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. तिसऱ्या दिवसामध्ये अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन tenniscricket.in वर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते आदरणीय राहुलजी माळी सर यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आमच्या व्यासपीठावर. अगदी जबरदस्त नेत्रदीपक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या व्हेरिएशनच्या. 8:56 आपण पाहिलं तर पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. थोडासा वेळ दवडला जातोय, तो वेळ कव्हर करा, स्पीडअप करा थोडासा गेम. फुलटॉस बॉल होता. विष्णू खुताडे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू म्हटलं असेल या बॉलवर. समोरच शिवाजी गायकर यांना आपण पाहत आहेत, एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बोबा 11 खानिवली. उमर फक्की यांना आपण पाहू शकतायत. काय WPL एक काळ सुंदर गाजवला गेला होता. याच खेळाडूने बेस्ट बॅटरचा किताब पटकावला गेला होता आणि तिथून तो फॉर्मामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कमिंग यंग टॅलेंट. साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणताही कोऑर्डिनेशन नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला बॅड पॅच हे सुद्धा सहन करावे लागतात, हार जी सहन करावी लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं, सिनियर खेळाडूंचा सन्मान करावा लागतो, तरच तुमचं क्रिकेट उंचावतं. यावेळेला आपण पाहतायत एक पार्टनरशिप ब्रेक झाले. 6वा धक्का यंगस्टार आपटी टीमला. 14 या धावसंख्येवर 14 धावा 6 गडी बाद. ला 6 धक्के बसले गेलेत. यंगस्टर आपटी टीमने आपण पाहिलं तर टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. आज प्रत्येक संघ बॅटिंग स्वीकारतोय. अप्रतिम चांगला बॉल होता. अगदी नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना 3 गोलंदाज आतापर्यंत यूज केले गेले. त्यामध्ये विशाल नाईकचे 2 स्पेल आपण पाहिले, 2 षटकं हाताळली. अगदी नेत्रदीपक कामगिरी करत असताना आपण पाहिलं. सुंदर कामगिरी यावेळेला कनेक्ट झालाय जबरदस्त. मिडल ऑफ द बॅटने टेक्निकली साऊंड सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. गुड शॉट बाय विपुल. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार.
चांगला बॉल, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. सरळ चेंडू यष्टांचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून दांडी गुल. फलंदाज बाद, 7व्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 7, 20 या धावसंख्येवर. सांगता होत असताना 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 20 वर 7 धक्के बसले गेलेत. काय गोलंदाजी परफॉर्मन्स राहिलाय. प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येकाची भूमिका साकारली गेले. रिस्पॉन्सिबिलिटी, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य हा आयुष्यभर थकत नाही. ती जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागते आणि ती जबाबदारी मात्र स्वीकारले प्रत्येक गोलंदाजांनी. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत. 20 धावांवर 7 धक्के बसले गेले. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रत्येक प्रेक्षकाला कॅच घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला सावली क्रिएशन हरीशजी पालवी साहेब यांच्याकडून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट, आणि ते भाग्य असेल की सावली क्रिएशनचं टी शर्ट तुम्ही परिधान करणार आहात, कारण आज फक्त हे नाव नाही तर ब्रँड आहे. आणि आज त्यांची संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅट खेळलाय. 8वा धक्का बसेल की काय शिवाजी. यावेळेला आपण पाहू शकता वॉट कॅच. काय कंट्रोल होतं, नियंत्रणबद्ध हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. प्रेझेन्स ऑफ माइंड, अगदी सेफ. या वेळेला झेल टिपला गेला शिवाजी गायकर, म्हणूनच उल्लेख केला होता एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट कॅच. धक्का क्रमांक 8, 20 या धावसंख्येवर. गॉन. पाहतायत हा बॉल अगदी ओव्हरपिच चेंडू होता. फटका सुद्धा छान होता आणि या फटक्यात आपण पाहिलं तर ताकद होती, परंतु तेवढा चांगला झेल जजमेंटने. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन. हा 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा हा झेल पाहतील शिवाजी गायकर. ज्या फिल्डरने झेल टिपलाय, मॅग्निफिसंट कॅच, मॅग्निफिसंट. आणि आमचे प्रेक्षक राजे अंपायर बनले होते, त्यांनी विकेट घोषित केली होती. चला, यानंतर होणारा सामना एफडीसी कुडूस आणि आई गावदेवी हरुसाळे दोन्ही टीमच्या कॅप्टनने या टॉस करण्यासाठी. या षटकानंतर लगेच सूरज पाटील जॉईंट असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाजी मार्कवर अली फक्की यांना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा अली आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. अप्रतिम चांगला बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर हा 9वा धक्का. मात्र इथे प्रेझेंटी लावतायत, फलंदाज येत आहेत आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. 9वा धक्का. 21-22 या धावसंख्येवर यंगस्टार आपटी टीम. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सर बॅटचा वापर जरूर केला गेलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केले
बॉलिंग अनालिसिस आपण जर पाहिलं तर प्रत्येकाने 100% गोलंदाजीमध्ये दिलेत. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल आणि ऑल आउट. यावेळेला ऑल आउट होत असताना 23 या धावसंख्येवर पहिला डाव समाप्तीच्या मार्गावर आपण पाहत आहेत. हॅलो 24 धावांचं लक्ष असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. हॅलो हॅलो डीजे थँक्यू. हॅलो हॅलो या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मुख्य मंचावर आपण पाहताय सावली क्रिएशन चे सर्वेसर्वा हरेशजी पालवी आणि त्यांच्या सहचारिणी हर्षिता हरेश पालवी इथे उपस्थित आहेत. सावली सुद्धा इथे उपस्थित आहे. सावली क्रिएशन हे नाव सावलीच्याच नावानं आणि त्यांचा हा सन्मान आणि सत्कार, या दाम्पत्याचा सन्मान आणि सत्कार आयोजकांच्या वतीने केला जातोय. हरेश पालवी आपल्यालाही जॉईंट व्हायचं आहे. हरेशजी पालवी आणि हर्षिता पालवी यांचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं मी सन्माननीय कल्पेजी ठाकरे आणि महेंद्रजी ठाकरे साहेब आपल्याला विनंती करतोय आपण दोघांनी मिळून हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. सावली क्रिएशन हे नाव मोठं करण्यामध्ये हरेशजी पालवी यांचा जेवढा सिंहाचा वाटा आहे तेवढाच जर आपण पाहिलं तर हर्षिता पालवी जे अगदी खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच सावली क्रिएशन अगदी दर्जेदार कपडे आपल्यापर्यंत घेऊन आली आणि या दोघांचाही हा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. जर त्यांनी स्वीकार करावा. आणि टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया सावली क्रिएशनच्या प्रोपरायटर सौ हर्षिता हरेश पालवी मॅडम आणि त्यांच्यासोबत सावली. प्लीज वेलकम. तर एका बाजूला आई गावदी हरसाळे संघ कॅप्टन आणि एका बाजूला FDC वरद दिलीबन कुडूस कॅप्टन. आणि टॉस बॉक्स मध्ये सॉलिड क्रिएशन ब्रँड या इंडियाचा हिंदुस्थानाचा आणि स्वतः या ठिकाणी संपूर्ण जगासमोर सावलीला आपण पाहतायत आणि त्याची मम्मी हर्षिता हरेश पालवी मॅडम या ठिकाणी आहेत. आणि टॉस या ठिकाणी स्वतः सावलीच्या हस्ते उडलं जाते. ब्रँड स्वतः सावली या ठिकाणी मध्ये टॉस उडवतील. आणि टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. निश्चित स्वरूपानं FDC वरद 11 कुडूस टीम कॅप्टन शोएब, काय म्हणशील? टॉस जिंकलाय, काय घेणार? फलंदाजी. बॅटिंग करताना टीमचे एक कर्णधार म्हणून तुझ्या मनामध्ये काय, टीमनं कशा पद्धतीने परफॉर्मन्स द्यावा? 50 ते 60 रन पर्यंत करावा. 50 ते 60 डबा. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन FDC कुडूस वरद 11. आई गावदेवी हरसाळे संघ FDC कुडूस संघ तुमच्या समोर टक्कर देणार आहे. मनामध्ये काय भावना आहेत फिल्डिंग करताना? आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा रोखण्यामध्ये तुमच्याकडे कुठले अस्त्र असतील गोलंदाजीच्या मार्कवर? निलेश आहे, रोहन आहे, सुमित, मयूर आहेत आमच्याकडे बॉलर. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन आई गावदेवी हरसाळे टीम. अँड सावली, काय म्हणशील या मॅच बद्दल, कसं वाटतंय? खूप छान. वेल डन. प्लीज वेलकम VIP डायस or to come box. पहिला बॉल तिथे सन्मानजनक पद्धतीने खेळलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर विजयाकरता अगदी छोटं टार्गेट ते सेट केले गेले. 23 धावा दाखल कराव्या लागल्या. 24 धावसंख्येचं लक्ष. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळते.
इथे मात्र हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल वेगानं जात असताना रोख लावली आहे त्यावर, थांबवलं त्याला आणि रन तिथे वाचवल्या, कारण रन वाचवण्याखेरीज दुसरा पर्याय नाहीये. अगदीच लो स्कोरिंग ही मॅच आहे. ऑल आउट होणारा हा पहिला संघ ठरलाय यंगस्टर राप्टी. थोडासा खडतर राहिला या स्पर्धेतला प्रवास. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप जमिनीवर घरंगळत बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि तिथे सीमारेषे नजदीक अगदी चांगले एफर्ट फिल्डिंगचे आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला जोपर्यंत थांबवलं तिथे रन्स त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. तब्बल 3 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3च्या मदतीनं धावफलक वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते 4 वर. थोडासा संघर्ष करावा लागलाय आपटीकरांना, मात्र यामधनं शिकता येईल. नव्हे इथनं पुढे चांगला खेळ दाखवून उदयास येऊ शकतात, आपलं नाव मोठं करू शकतात. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण सर्वजण ऐकत आलंय आणि ते प्रयत्न, शर्थीचे प्रयत्न तुम्हाला सातत्यानं करत राहावे लागतील. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये एकदा जिंकल्यानं कोणी राजा होत नाही आणि एकदा पराभूत झाल्यानं कोणी रंक होत नाही. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर वेग तो प्रस्थापित केलाय, फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न केलाय. मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता जर आपण पाहिलं तर उमर फक्की जो ओपन करण्याकरता आलाय, साथीनं रोशन पाटील आहे. यंगस्टर राप्टी आणि बोबा 11 खानिवली यांच्यामध्ये ही मॅच सध्या तुम्ही पाहताय. स्पर्धा हळूहळू पुढे जाते, तसतशी काही नावं तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू. कुठल्या टीम्स या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. उत्कंठ आहे प्रेक्षकांच्या मनात की एक गाव मधनं कुठल्या टीम येतील, खुल्या गटातनं कुठल्या टीम येतील. ती नावं हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 5 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 5 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पालघर जिल्ह्यातील नव्हेच ठाणे जिल्ह्यातील अलिबाग पासनं संघ या स्पर्धेमध्ये जॉईन होताना तुम्हाला पाहायला मिळतील. इथे मात्र विकेटचं पतन झालंय, माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. या वर्षीचा केंद्रीय मंत्री चषक विजेता एक गावचा संघ नांदकर हा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. झाईचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. गोरसाई ब सारखा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. मगाशी मी जसा उल्लेख केला की ठाणे जिल्ह्याबाहेरनं दूरचा प्रवास करत पेठ हा संघ RCC या नावानं प्रसिद्ध आहे. तो पेठचा संघ एक गावच्या माध्यमातून या स्पर्धेत खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. दर्जेदार संच इथपर्यंत निश्चित येतील आणि आपला खेळ दाखवतील. प्रेक्षकांचं मनोरंजन त्या माध्यमातून होणार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये धावफलकावर धावसंख्या 5 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ 5 धावा धावफलकावर विजयाकरता सोपं जरी दिसत असलं तरी काही आव्हान आहे. आपटीकरांना ते अवघड करता येऊ शकतं जर इथनं आपटीकरांनी शर्थीचे प्रयत्न केले, चांगली गोलंदाजी केली. एक 2-3 विकेट्स जर या सुरुवातीच्या काळात त्याने मिळवल्या तर मॅचवर कुरघोडी करता येऊ शकते. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय उमरच्या बॅट मधनं, बॉल चाललाय स्वीपर कव्हर मधनं, सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्व्हर्ट होईल. 4. बघा रिव्हर्स मध्ये तुम्हाला दाखवलं जाते बॉल सीमारेषा पार. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र मोठा फटका करता जायचंय. अपील अपील आपल्याला पाहायला मिळते. शाउट मात्र पंचांवर प्रभाव नाहीये. एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलवर 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज उमरच्या बॅटमधनं आल्या होत्या. तिसरी बाउंड्री खेळून 1000 रुपयाचा पारितोषिक कमवण्याची संधी होती तिथे, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. सध्या 13-1 अशी स्थिती आहे. टीम बुब्बा 11 खानिवली. यावेळेस मात्र बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिला. 1 बाउन्स सीमा रेषा पार. उमर फक्कीच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक. चौकार 4. जो लवकरात लवकर संपवण्याचा मनसुबा त्याच्या मनामध्ये आहे इथे, कारण 21-1 अशी स्थिती आहे. 1.5 नंतर विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं येणारे जे चेंडू आहेत त्यामध्ये फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. इथे चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी आहे. 1000चा पारितोषिक मिळवता येईल आणि 1000 रुपयाचा पारितोषिक इथे आपल्या नावावर केलंय उमर फक्कीनं. बॉल सीमा रेषा पार. सन्माननीय वैभव भोईर साहेब आणि सन्माननीय महेशजी ठाकरे मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल उमर फक्की करता. विजयी होतीये इथे बुब्बा 11 खानिवली. त्यांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच